श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आमच्या शाळेमध्ये गणपती बसलेला होता त्याचा आहे. तर घरचा गणपती तर मी तुम्हाला दाखवलाच, पण आज म्हटलं शाळेचा गणपती बसवला आणि मुलांनी किती एन्जॉय केलं ते पण तुमच्यासोबत शेअर करायला हवं. खरं तर शाळेतला गणपती जेव्हा बसला ना, तेव्हा मी शाळेत गेलेली नव्हती, कारण की ज्या दिवशी गणपती बसले माझा गणपती बसवून मी गुरुपीठला निघून गेलेली होती आणि त्याच्यामुळे मग शाळेतल्या गणपती बसवण्यासाठी माझी गैरहजेरी होती. पण माझ्या मैत्रिणींनी खूप सुंदर असे व्हिडिओ करून ठेवलेले होते. नंतर ललिता मॅडमने खूप सुंदर असे मोदक बनवलेले होते आणि बसण्याच्या दिवशी तर मी नव्हती, पण उठण्याच्या दिवशी मात्र गणपती उठण्याच्या दिवशी मी गणपती विसर्जनाच्या दिवशी बोला अजून मोरया सॉरी बेटा होय ये काढता लेजे मी पोरींना पण द्या ना. आणि गणपती बसला, पण त्या दिवशी मुलांना सुट्टी होती, कारण की प्रत्येकाच्या घरी गणपती येणार असतात, बाप्पा येणार असतात, त्याची तयारी असते. पण ज्या दिवशी बाप्पा उठणार असतात किंवा बाप्पांचं विसर्जन होणार असतं त्या दिवशी मात्र मुलांनी किती उत्साहाने आणि किती छान असा डान्स केलेला आहे तुम्ही पाहू शकतात. मुलांनी इतका एन्जॉय केला. ही माझी फर्स्ट स्टँडर्डची मुलं होते, त्याचप्रमाणे नर्सरी, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट टू फिफ्थपर्यंतच्या सर्व मुलांनी खूप छान एन्जॉय केला. आणि मुलांना पण आम्ही इतकं मनसोक्त नाचू दिलं, मनसोक्त एन्जॉय करू दिलं. मुलांना पण असे कार्यक्रम जर आपण स्कूलमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी घडवून आणले तर मुलांना एकत्र राहण्याची सवय लागते, मुलांना एकमेकांची धक्काबुक्की सहन करण्याची सवय लागते. मुलांना जर आपल्याला म्हणजे लोकांमध्ये मिक्स होऊ द्यायचं असेल तर मुलांना अशा पद्धतीची सवय होऊ देणं खूप गरजेचं असतं. आणि तुम्ही पाहू शकता अगदी छोटे, हे तर नर्सरी ज्युनियरची मुलं आहेत, पण इतका एन्जॉय. आणि विशेष म्हणजे काही मुलं मॅमला लाजतात किंवा इतर मित्रांना, इतर फ्रेंड्सला लाजतात किंवा अबोल असतात. पण असे कार्यक्रम जर आपण घेतले ना, तर अशा कार्यक्रमांमधून अशा प्रोग्राममधून मुलांना एकत्र येण्याची सवय लागते, एकमेकांशी बोलण्याची सवय लागते किंवा त्यांच्यामध्ये जे कलागुण असतील ना तर ते त्यांना प्रेझेंट नीट करता येतात. तर तुम्ही पाहू शकतात ही छोटीशी चंचल आहे आणि ती नाचून नाचून इतकी दमली होती, तर तिचे केस कसे झालेले होते हे तुम्ही पाहू शकतात. आणि सर्व टीचरने पण खूप छान मज्जा केली, खूप एन्जॉय केला. आणि मुलांनी तर एन्जॉय केलेलाच आहे, आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला. आणि मुलं आमच्याकडे असे पाहत होते. त्यांचा जो उत्साह होता ना, तो उत्साह पाहूनच आम्हालासुद्धा खूप उत्साह आलेला होता. आणि खरंच रितू टीचर, ललिता मॅडम, नंतर उन्नती मॅडम यांच्यामुळे रुपाली टीचर आणि मी आम्ही दोघंही खूप एन्जॉय करू शकतो.
प्रतिभा मॅडम पण होत्या, पण त्या मुलांना सांभाळत होत्या आणि म्हणून आम्ही खूप छान एन्जॉय करू शकत होतो. शुभांगी मॅडम पण मुलांना सांभाळत होत्या, म्हणूनच आम्ही एन्जॉय करू शकत होतो. तर भाऊसुद्धा ड्रायव्हर भाऊ आहेत. भाऊसुद्धा मुलांना घेऊन खूप छान डान्स करत आहेत आणि मुलं जेव्हा अशा पद्धतीने आपल्यासमोर प्रेझेंट होतात ना, तेव्हा खरंच खूप कौतुक वाटतं. कारण की अगदी छोटे-छोटे 3-4 वर्षाची मुलं आहेत आणि आपल्यासोबत जेव्हा ते एवढे फ्रँकली वागतात ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि त्यांची कला पाहून तर खरंच आपल्याला पण आनंद वाटतं आणि लहान मुलांमध्ये हा एकच फायदा आहे, की टीचर होण्याचा सुद्धा हा एकच फायदा आहे, की सगळ्या जगाचे दुःख विसरून ह्या छोट्या-छोट्या मुलांमध्ये त्यांचा आनंदी चेहरा पाहून आपल्याला सर्व दुःख विसरायला होतात आणि खरंच टीचरचा जॉब खूप खरंच चांगला आहे. पहिल्या दिवसाचे एवढे फोटो किंवा शूट नव्हतं, पण शेवटच्या दिवसाचं मात्र मी भरपूर असं शूट केलं आणि आज बाप्पाचं विसर्जन होतं म्हणून मुलांनी एवढा खूप छान एन्जॉय केलेला होता आणि बाप्पांचं विसर्जन असल्यामुळे सर्वांनी फोटो काढून घेतले, शूट करून घेतलं आणि आता बाप्पांच्या विसर्जनासाठी आम्ही जात आहोत आणि बाप्पांना एकच विनंती, की ह्यावर्षी तुम्ही जात आहेत, पण आम्हाला पक्का प्रॉमिस करा, की पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच आमच्या घरात, आमच्या शाळेत विराजमान होणार आणि आनंदाने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येणार. तर या आहेत ऋतू मॅडम यांनीच बाप्पा धरलेला होता आणि आता आम्ही बाप्पांना जात आहोत शेवटचा नमस्कार करण्यासाठी किंवा विसर्जन करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आमच्या स्कूलमध्ये, आमच्या शाळेमध्ये गणपती विसर्जनाचा प्रोग्राम होता. तो मी तुमच्यासोबत शेअर केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का ते मला नक्कीच सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तुमच्या गोड प्रतिक्रिया कमेंटद्वारे करायला अजिबात विसरू नका. नवीन छान सुंदर व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर होईल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.